एकीकडे तुकाराम मुंढेंसारखा असा अधिकारी जो जिथे पाऊल ठेवतो तिथे भ्रष्टाचाराचं धाबं दणाणतं, आणि दुसऱ्या बाजूला MPSCचा एक असा टॉपर जो स्वतःच्याच घरात तब्बल 45 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला जातो। पुस्तकातून नैतिकतेचे धडे घोकून अव्वल आलेला हा अधिकारी प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराचा महा टॉपर निघालाय। परीक्षा पास होताच हे सनदी अधिकारी नैतिकतेचे धडे कचऱ्याच्या डब्यात फेकतात का, असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही घटना। पालकमंत्री शहरामध्ये असताना या अधिकाऱ्याने स्वतःच्या घरात 45 लाखांची डील कशी केली आणि 5 लाख खऱ्या नोटांवर 40 लाखांच्या नकली नोटा ठेवून ACBने या टॉपरचा गेम कसा समोर आणला, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। रामकृष्ण हरी, मी प्रियांका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। नांदेडच्या एका छोट्याशा गावातून आलेला श्रीनिवास लखमावाड बीटेक केलं, रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून अभ्यास केला। 2016च्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला। संपूर्ण महाराष्ट्रानं भरभरून कौतुक केलं। गरिबीतून वर आलेल्या या पोराचा अभिमान बाळगला। पण सत्ता आणि खुर्ची मिळताच या टॉपरची खरी दानत समोर आली आहे। बीडमध्ये विभागीय वन अधिकारी म्हणजे DFO म्हणून खुर्चीवर बसताच लखमावाडनं स्वतःचं एक काळं साम्राज्य उभं केलं। 36% कमिशन हा होता या साहेबांचा फिक्स रेट कार्ड। वृक्ष लागवडीचा निधी सोडायचा आहे, 12% कमिशन द्या। कर्मचाऱ्याची हक्काची रोखलेली पगार काढायची आहे, लाच द्या। निलंबनाची कारवाई थांबवायची आहे, तब्बल 45 लाख रोख रक्कम द्या। म्हणजे बीडच्या जंगलामध्ये झाड लावायचं असो किंवा फाईल हलवायची असो, या साहेबांची पैशांची भूक आधी शमवावी लागायची। शुक्रवारचा तो दिवस बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती। सगळे वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते। लखमावाड साहेब देखील अगदी शिस्तीचा बुरखा पांघरून बैठकीत बसलेले, पण साहेबांचं लक्ष बैठकीत नव्हतं। लक्ष होतं थेट नगर नाक्यावरच्या स्वतःच्या बंगल्याकडे। कारण काय? घरात तब्बल 45 लाख रुपयांची लाचेची रगड डील त्यांची वाट पाहत होती। विचार करा, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हजर आहेत, कायदा सुव्यवस्था अलर्टवर आहे, आणि तरीही या अधिकाऱ्यांची हिंमत बघा। कायद्याचा, प्रशासनाचा किंवा खाकी वर्दीचा कसलाही धाक उरला नव्हता। बैठक संपली, साहेब गाडीत बसले आणि थेट लाचेची रक्कम गोळा करायला घरी पळाले। पण या स्मार्ट टॉपरला हे ठाऊक नव्हतं की छत्रपती संभाजीनगर ACBने त्याच्या भोवती असा काही सापळा रचलाय ज्यातून सुटणं अशक्य होतं। ACBने सापळा रचला खरा, पण त्यांच्या समोर एक आव्हान देखील होतं की एकाच वेळी 45 लाख रुपयांची रोख रक्कम आणायची कुठून। इथेच SP माधुरी कांगणे आणि त्यांच्या टीमने असा काही मास्टर स्ट्रोक मारला जो क्राईम थ्रिलर सिनेमाला देखील मागे टाकेल। ACBने अशी काही शक्कल लढवली, त्यांनी 5 लाखांच्या खऱ्या नोटा आणि 40 लाख रुपयांच्या चक्क खेळण्यातल्या नोटा बॅगेमध्ये भरल्या। नोटांचे गट्टू तयार झाले आणि त्यानंतर तक्रारदारांनी ही 45 लाखांची रगड रक्कम लखमावाडच्या हातात टेकवली। साहेबांनी ती हव्यासाने पकडली सुद्धा, आणि त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या ACBच्या टीमने बेड्या ठोकल्या। राज्याचा टॉपर एका क्षणामध्ये लाचखोर गुन्हेगार बनून गजाआड झाला। आता प्रश्न फक्त या 45 लाखांचा उरलेला नाहीये। प्रश्न हा आहे की बीडमध्ये कागदावर दाखवलेल्या 30 लाख वृक्ष लागवडीचं नेमकं काय झालं। ज्या अधिकाऱ्याचा डोळा 12 ते 36% इतक्या कमिशनवर होता, त्याने पर्यावरणाचा, निसर्गाचा आणि जनतेच्या कराच्या पैशांचा किती निर्लज्जपणे लिलाव केला असेल। आता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यावर काय धक्कादायक खुलासे करत आहेत तेही आपण पाहणार आहोत। 45 लाखाची जर लाच एखादा अधिकारी जर घेत असेल तर हे बिल किती रुपयाचं होतं, आणि सामाजिक वनीकरणाला लुटण्याचा किती मोठा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। मला तर असं कळतंय की संबंधित अधिकारी हा पूर्ण कर्मचाऱ्याला कायम टेन्शनमध्ये घ्यायचा, सगळे पैसे गोळा करायसाठीच तो ऑफिसमध्ये यायचा। विशेष म्हणजे काय, महिला कर्मचाऱ्याला पण त्यांनी त्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलं होतं। वनप्रेमींनी ही कागदोपत्री लागवड करण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती। आमदार चेतन तुपे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी सुद्धा मांडली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली होती। मात्र काल जेव्हा श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं, एकंदरीत
वन विभागाच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा भांडाफोड झालेला आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जर एका अधिकारी 45 लाख रुपये मागत असेल तर या पाठीमागे फार मोठी साखळी कार्यरत आहे. यावरून आज महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तुकाराम मुंढेंसारखे सनदी अधिकारी जे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता व्यवस्थेशी थेट 2 हात करतात. परिणाम काय? त्यांच्या आयुष्यामध्ये 20 पेक्षा जास्त बदल्या होतात. त्यांना त्रास दिला जातो पण ते बाणा काही सोडत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला लखमावाड सारखे टॉपर अधिकारी जे गरिबीचं भांडवल करून खुर्चीवर बसतात आणि जनतेला लुटण्यासाठी रेट कार्ड बनवल्या जातात. MPSCच्या अभ्यासामध्ये एथिक्स किंवा नैतिकता नावाचा एक विषय असतो आणि त्याच नैतिकतेच्या पुस्तकामध्ये घोकणारे हे अधिकारी लाल दिव्याच्या गाडीत बसताच इतके हपापलेले कसे होतात? एका फाईलसाठी 45 लाख मागणारा अधिकारी कामाचा दर्जा काय राखणार? ज्याने आजवर केलेल्या प्रत्येक सहीची, दिलेल्या प्रत्येक मंजुरीची आणि संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे, ही आज संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वप्न पाहिली त्यांच्या तोंडाला या भ्रष्ट अधिकाऱ्याने काळं फासलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? अशा भ्रष्ट टॅलेंटला केवळ निलंबित करायला हवं की त्याची सर्व संपत्ती जप्त करून जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे? तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका.